राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळा अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय। मागच्या काही दिवसांपासून मंदिरामध्ये विविध पूजा विधी सुरू आहेत। मुख्य मंदिरातील गर्भगृहामध्ये प्रभू राम काल विराजमानही झालेत आणि याच मूर्तीवर काल जलाधिवास आणि गंधाधिवास सुद्धा विधी करण्यात आलेला आहे। दरम्यान आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा चौथा दिवस असून आज होम हवन विधी त्या ठिकाणी होणार आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। अयोध्येतील राम जन्मभूमी सोहळ्यासाठी सगळ्यांमध्येच सध्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सगळीकडे राम जन्मभूमीच्या या सोहळ्यासाठीची तयारी सुरू आहे आणि त्याच ठिकाणाहून सध्याची काय परिस्थिती आहे, कशा प्रकारचे विधी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत, काय नेमकं त्या ठिकाणी होत आहे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत अयोध्येतून। प्रमोद, काय सांगाल, राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळा आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि सध्या कशी तयारी त्या ठिकाणी सुरू आहे? मोहिनी, अगदी 3 दिवसांवरती खरं तर हा मुख्य सोहळा येऊन ठेपलेला आहे। तुम्ही म्हणाला तसं खरंच विधी आणि मागच्या काही दिवसापासून सुरू आहे, पण अयोध्येतलं वातावरण खरं तर खूप प्रसन्न आणि आनंदित असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोहिनी, 16 तारखेपासूनच विविध विधींना सुरू झालेले आहे। मी सध्या राम मंदिर परिसरामध्ये आहे मोहिनी, आणि माझ्या पाठीमागे जो हा संपूर्ण परिसर दिसतोय हा राम जन्मभूमीकडे जाणारा परिसर आहे। प्रामुख्याने जर बघितलं मोहिनी तर कालच या ठिकाणी विविध विधी करण्यात आले होते। मूर्ती जी आहे प्रभू रामांची ती कालच गर्भगृहामध्ये विराजमान झालेली आहे आणि या मूर्तीवरती काल जलादिवस आणि गंधादिवस असे 2 मुख्य विधी जे आहेत ते झालेले आपल्याला बघायला मिळालं। आज मोहिनी प्रामुख्याने बघायला गेलं तर आज या ठिकाणी आज मुख्यत्वे करून जर बघायला गेलं मोहिनी तर आज ऋग्वेदासोबतच इतर जे विधी आहेत ते केले जाणार आहेत। रामलल्लाची मूर्ती आज औषधावर ठेवली जाणार आहे, त्यानंतर त्यावरती कुंकू आणि इतर जे मुख्य गोष्टी आहेत त्या मूर्तीला केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ती मूर्ती काही वेळासाठी तुपात देखील ठेवली जाणार आहे। हे मंदिर परिसरामधील वातावरण खूप खरं तर बघायला गेलं तर आनंदित असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोहिनी, 22 तारखेला हा मुख्य सोहळा होणार आहे आणि त्या सोहळ्यासाठी तयारी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। 21 तारखेलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊ शकतात, कारण आपल्याला माहिती आहे उत्तर भारतामध्ये हवामान खूप खराब आहे, त्यामुळे उशीर होऊ नये अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी, आणि त्यामुळे खरं तर खूप तयारी आणि काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील 1 दिवस अगोदरच अयोध्येमध्ये पोहोचू शकतात। मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधानांचे देखील उपवास सुरू आहेत। त्यानंतर 22 तारखेला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे त्या दिवशी पंतप्रधान शरयू नदीमध्ये देखील स्नान करणार आहेत अशी देखील माहिती आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर खूप तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी काही तासांवरती हा मुख्य सोहळा येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे आनंदित वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला म्हटलं तसं हा रामपथ आहे, पूर्ण माझ्या पाठीमागे 100-150 मीटर अंतरावरती राम मंदिर आहे, त्यामुळे हे वातावरण खूप आनंदित झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आज देखील आपण पाहतो एकूणच जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि असेच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले आहात। आपण जाऊयात अक्षय बडवे यांच्याकडे, जे सध्या बाजारपेठ परिसरात उभे आहेत। अक्षय, काय सांगाल, सध्या आपण मंदिराची ही परिस्थिती पाहिली, मंदिराचा आढावा घेतला, बाजारपेठ परिसरामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे? गुलाबी थंडी, धुक्याची चादर, रस्त्यावर मंद आवाजात लावलेली भक्तिगीतं, असं चित्रपटाला लाजवेल असं दृश्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते दृश्य तुम्हाला अयोध्येत सापडेल। मी कारण अयोध्येतल्या मुख्य बाजारपेठात आहे आणि सकाळची वेळ असली तरी इथल्या या ठिकाणचे सगळे दुकानं अद्याप थंडीमुळे बंद जरी असली तरी या दुकानांवरचे चित्र जे आहेत, या घरांवरचे जे चित्र आहे ते अगदी बोलकं आहे, अगदी प्रसन्नतेचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण या प्रत्येक दुकानांच्या घराच्या वरती आपण जर बघितलं तर भगवे ध्वज, जे खरं तर हिंदू धर्मांच्या सांस्कृतिक विजयाचं प्रतीक मानलं जातं, ते प्रत्येक घरावर प्रत्येक दुकानांवर आपल्याला पाहायला मिळतं। या ध्वजावर, ज्या भगव्या ध्वजावर जय श्रीराम, जय हनुमान अशा ज्या मजकूर आणि प्रभू राम आणि हनुमानाचे जे फोटो आहेत ते देखील या झेंड्यावर आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय काय ज्याला म्हणतात आपण विंटेज लुक असलेला हा सगळा एरिया आहे। अतिशय जुन्या बिल्डिंग आहेत, एखाद्या चित्रपटात, हिंदी चित्रपटात आपण जसं बघतो तसं अगदी ते मुख्य जे दर्शन व्हावं आपल्याला त्या शहराचं, तसा हा संपूर्ण मुख्य बाजारपेठ आहे अयोध्याची। आपण जर प्रत्येक घरावर बघितलं तर एकही घर असं इथे मोहिनी आपल्याला सुटलेलं दिसत नाहीये की ज्यांनी भगवा ध्वज घरावर लावलेला आहे। येत्या 4 दिवसांवर हा राम जन्मभूमी सोहळा
आपल्याला अनुभवायचा आहे। अतिशय प्रसन्नतेचं वातावरण अयोध्येत आपल्याला पाहायला मिळते। राम जन्मभूमी सोहळ्याचं प्रत्येकालाच आमंत्रण नसल्यामुळे प्रत्येक जण रामसेवा म्हणून एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण जशी जणू काही दिवाळीच आहे, या निमित्ताने सगळेजण जे या ठिकाणचे आहेत, नागरिक असतील, दुकानदार असतील, त्यांनी या घरावर आपल्याला भगवे ध्वज लावलेला पाहायला मिळतोय। अगदीच अक्षय, एकूणच राममय वातावरण हे निर्माण झालेलं असंच आपल्याला म्हणावं लागेल। धन्यवाद अक्षय, धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।